यानंतर एक मोठी बातमी समोर येते। मुंब्राहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी हे ट्रॅकवर पडलेत। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अधिक प्रमाणात गर्दी असल्यानं प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्यानं घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंब्राहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी हे ट्रॅकवर पडलेत। जवळपास 10 ते 12 हे प्रवासी आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रिजवान शेख आहे। रिजवान, नेमकं काय घडलंय? दीपाली, आपण जर पाहिलं तर सकाळी हा मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा गर्दी असतो लोकल ट्रेनमध्ये आणि मुंब्राहून सीएसटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी हे ट्रॅकवर पडलेले आहे आणि यामध्ये 10 ते 15 हे प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत मिळत आहे। अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने घटना घडल्याची अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे, परंतु रेल्वेच्या माध्यमातून अद्यापर्यंत कुठलीही माहिती हे समोर आली नाहीये। रिजवान, नेमकं कोणत्या स्टेशनवर हा सगळा प्रकार घडलाय? ठाण्यातील मुंब्रा या रेल्वे स्थानकावरती ही सकाळी घटना घडलेली आहे। त्यामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकावरून अद्यापर्यंत जी माहिती आहे ती देखील समोर आली नाहीये। आणि साधारण किती वाजता ही सगळी घटना घडली आहे? सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान ही सर्व घटना घडलेली आहे। आणि नेमकं काय घडलं तुम्ही सांगू शकता का? आपण जर पाहिलं तर नेहमी मुंबईच्या दिशेने सीएसटी म्हणजे कर्जत, कसारा, खोपोली या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणारे वाहतूक ही सर्वात जास्त लोकलमध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि अनेक वेळा हे लोकल अपघात हे आपल्याला पाहायला भेटतात। त्यामुळे ही जी गर्दी होती ती लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न करत होती, त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जाते। यात किती जण जखमी आहेत या संदर्भात काही माहिती कळू शकते? अद्यापर्यंत जखमींची काही आकडेवारी समोर आली, परंतु जो आपण व्हिडिओ पाहतो जो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय त्यामध्ये आपण पाहू शकतो की 10 ते 15 जण जे लोक आहेत ते देखील जखमी आहे, परंतु अद्यापर्यंत मृत्यूंची आकडेवारी काही समोर आली नाही याच्यामध्ये। रिजवान, रेल्वे प्रशासनाकडून काय अधिकृत माहिती देण्यात आली आहे या घटनेबद्दल? रेल्वेच्या वतीने पण अद्यापर्यंत कुठलीही प्राथमिक माहिती किंवा या पद्धतीची घटना ही मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडलेली आहे ही देखील माहिती समोर देण्यात आलेली नाहीये। नक्कीच रिजवान, असंच आपल्यासोबत राहा। तर एक अतिशय महत्त्वाची बातमी, एक घटना घडली आहे। मुंब्राहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे हे प्रवासी ट्रॅकवर पडलेत। जवळपास 10 ते 12 प्रवासी आहेत आणि ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान अधिक प्रमाणात गर्दी असल्यानं हे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असताना ही घटना घडल्याचा अंदाज सध्या व्यक्त होतो। दृश्य आपण पाहतोय तिथलीच दृश्य आहेत। मुंब्राहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत ही घटना घडली। सध्या रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, मात्र ही सकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे। ट्रेनच्या दरवाजावर उभे असलेले प्रवासी हे ट्रॅकवर पडले। मुंब्रा ते सीएसएमटी जलद लोकल मधून जाणाऱ्या प्रवाशांसोबत ही दुर्घटना घडली। तर 10 ते 12 प्रवासी यात होते। हे 10 ते 12 प्रवासी या ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्यासोबत पोहोचली आहे। दरम्यान अधिक प्रमाणात गर्दी असल्यानं हे जे 10 ते 12 प्रवासी हे दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्या दरम्यानच ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होतोय। आताची मोठी बातमी आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीवर। ही दृश्य आपण पाहतोय। मुंब्राहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या या फास्ट लोकल मधून हे प्रवासी प्रवास करत होते आणि या दरम्यान गर्दी असल्यानं हे दरवाजाला लटकून या रेल्वेतून प्रवास करत होते आणि त्या दरम्यानच ही दुर्घटना घडली आहे। हे 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडले। सकाळच्या वेळेस ही घटना घडली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। जवळपास हे 10 ते 12 प्रवासी होते आणि ते रेल्वे ट्रॅकवर पडले। गर्दी असल्यामुळे खरं लोक प्रवासी हे दरवाजाला लटकून दरवाजात थांबून प्रवास करतात आणि त्या दरम्यान ही सगळी अशी दुर्घटना घडली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे। मुंबईकर नोकरदारांची ही वेळेत
ऑफिसला येण्या जाण्याची असते आणि त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात या लोकलला गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळेच काही प्रवासी हे दरवाजाला लटकून प्रवास करताना पाहायला मिळतात. आणि अशीच घटना या मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून घडली आहे. इथून प्रवास करणारे हे प्रवासी गर्दीमुळे दरवाजात उभे राहून प्रवास करत होते आणि त्या दरम्यानच त्यातले 10 ते 12 जण हे ट्रॅकवर पडले. जलद मार्गावरच्या लोकलमधून हे प्रवासी पडलेत आणि हे दृश्य आपण पाहतोय. हे थेट ट्रॅकवर पडल्याचे दृश्य आपण पाहतोय. मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या या फास्ट लोकलमधून प्रवास करणारे हे प्रवासी होते. सकाळची वेळ असते, नोकरदार हे घाईघाईत प्रवास करतात. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येनं प्रवासी प्रवास करत असल्यानं लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे दरवाजात थांबून लटकत असा हा प्रवास करावा लागतो आणि त्यातच ही अतिशय मोठी अशी ही दुर्घटना घडली आहे. ट्रेनच्या दरवाजावर उभे प्रवासी हे ट्रॅकवर पडलेत. जवळपास 10 ते 12 प्रवासी पडल्याचं माहिती आपल्याला मिळते आहे. अधिक प्रमाणात गर्दी असल्यानं हे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्या दरम्यानच हा सगळा प्रकार घडलाय. इथे दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. NDTV मराठीवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय. अतिशय दुर्दैवी अशी ही दुर्घटना घडली आहे. जलद मार्गावरच्या लोकलमधून हे प्रवासी ट्रॅकवर पडले. तर ही लोकल मुंब्राहून CSMT कडे जाणारी होती. फास्ट लोकल होती. यात प्रवासी गर्दीमुळे दरवाजात उभं राहून प्रवास करत होते. सातत्यानं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येतं, दरवाजात थांबून प्रवास करू नका, गर्दी टाळा. मात्र अशातच मोठ्या प्रमाणात या नोकरदार वर्ग आपला ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो आणि त्या दरम्यानच मोठी गर्दी सकाळच्या वेळेस मुंबईत पाहायला मिळते. लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्या दरम्यानच ही अशी दुर्घटना घडली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी रिजवान आपल्यासोबत आहेत. रिजवान, सध्या काय परिस्थिती आहे, काय माहिती मिळते आपल्याला? दीपाली, आपण जर पाहिलं तर सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान मुंब्राहून CST कडे जाणाऱ्या फास्ट लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि आपण जो व्हिडिओ पाहतोय तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. आणि 10 ते 12 हे प्रवासी लटकून प्रवास करत होते आणि त्यामुळे ते रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती प्राथमिक समोर आलेली आहे. अधिक प्रमाणात सकाळीच आपण पाहिलं तर गर्दीचं वातावरण असतो लोकल ट्रेनमध्ये आणि प्रवास करत असताना ही घटना घडल्याची अंदाज जे हे वर्तवले जात आहे. जखमी किती आहेत? जखमींची संख्या साधारण आपल्याला कळू शकली? नेमकं सध्या किती जखमी आहेत? काय त्यांच्यावर सध्या तिथे उपचार सुरू आहेत? सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान ही सर्व घटना घडलेली आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे आपण जर व्हिडिओ पाहतो तर त्यामध्ये आपल्याला दिसून येते की 10 ते 12 जे लोक आहेत ते लोकल ट्रेन मधून पडलेली आहे. आणि त्यामध्ये काही आकडेवारी समोर आली की किती लोक जखमी आहे, किती लोकांची मृत्यू झालेली आहे, ही देखील माहिती रेल्वेच्या माध्यमातून आतापर्यंत दिली नाही. परंतु सर्व लोकांची जी उपचार आहे ती जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये सुरू आहे. त्यामुळे कधीपर्यंत लोकल ट्रेनचे जे सेंट्रल रेल्वे त्याच्यावरती संपूर्ण माहिती देणार हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा एकदा काही सांगण्यात आलंय काय? त्याबद्दल काही माहिती मिळते? अद्यापर्यंत रेल्वे प्रशासनाची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये. कारण सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि 1 ते 1.5 तास उलटून देखील सुद्धा रेल्वेच्या माध्यमातून कुठलीही प्राथमिक माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. प्रत्यक्षदर्शींनी काही सांगितलंय, त्यांच्याकडून काय अपडेट्स आपल्याला मिळालेत? प्रत्यक्षदर्शींचं असं सांगणं आहे की या फास्ट लोकल ट्रेन मधून जात असताना जे लोक असतात त्यांना जागा भेटत नसल्यामुळे ते लोक लटकून प्रवास करतात आणि काही वेळा प्रवास करत असताना त्यांचा हाताचा बॅलन्स हा बिघडल्यामुळे त्यांना जे खांबा आहे ते पकडताना त्यांना त्रास होतो, त्यामुळे ते खाली पडतात. अशा पद्धतीने जे प्रत्यक्षदर्शींनी त्यांचं सांगणं आहे. नक्कीच रिजवान, आणखी म्हणजे बचाव कार्य सध्या तिथे काय वातावरण आहे? प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असेल? मुंब्रा रेल्वे स्टेशनवरती ज्या पद्धतीने घटना घडली आहे त्याच्यामुळे कुठेतरी जे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु मुंब्रा रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि
कधीपर्यंत हे संपूर्ण वातावरण शांत होणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असेल. नक्कीच रिजवान, थोडंसं थांबते तुम्हाला. मध्य रेल्वेचे PRO स्वप्नील आपल्यासोबत आहेत. स्वप्नीलजी, नेमकं काय घडलं तिथं, कशा पद्धतीनं काय ही साधारण ही घटना घडली आहे? दिवा आणि मुंब्रा स्थानकामध्ये काही 4 ते 5 व्यक्ती जे आहेत हे ट्रेन मधनं खाली पडलेले आहेत अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे. त्यांच्यासाठी आपण अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. इथे लवकरात लवकर अँब्युलन्स पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. हे कुठल्या ट्रेन मधनं व्यक्ती खाली पडलेले आहेत याची माहिती अद्यापर्यंत आपल्याला मिळालेली नाहीये. कुठल्या मेल एक्सप्रेसची होती किंवा लोकल ट्रेन मधनं हे व्यक्ती खाली पडलेत अशी कुठलीही माहिती अद्यापर्यंत आलेली नाही. आपण अँब्युलन्स इथे लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. एक साधारण 5 ते 10 मिनिटात तिथे अँब्युलन्स पोहोचेल आणि त्यानंतर या घटनेचे बाकीचे डिटेल्स आपल्याला कळतील. हे प्रवासी कुठल्या ट्रेन मधनं प्रवास करत होते किंवा या प्रवाशांची बाकीची जी माहिती आहे ती आपल्याला त्यानंतर मिळू शकेल किंवा कुठल्या कारणामुळे एवढे प्रवासी अचानक हे खाली पडले याची माहिती देखील आपल्याला त्यानंतरच मिळू शकेल. नक्की स्वप्नीलजी, कशा पद्धतीनं सध्या तिथे बचाव कार्य सुरू आहे? काही मृतांची संख्या किंवा काही मृत आहेत का, जखमी किती आहेत या संदर्भात काही कळू शकलंय? पोहोचणार तिथे एक 5 मिनिटांमध्ये अँब्युलन्स पोहोचणार आहे. आपण अँब्युलन्स जे आहेत दिवा आणि कोपर या दोन्ही स्थानिकावरनं अँब्युलन्स आपण मागवलेली आहे. यामध्ये किती महिला पुरुष वगैरे यांची संख्या काय कळू शकते? अशी याच्या पुढची माहिती, कारण 5 लोक ट्रॅकवरती पडलेले आहेत इतकीच माहिती प्राथमिक आपल्याला मिळालेली आहे. याशिवाय बाकीची माहिती अद्यापर्यंत आपल्याकडे पोहोचलेली नाहीये. निश्चितच धन्यवाद स्वप्नीलजी, आपण ही सविस्तर माहिती आम्हाला दिल्याबद्दल. तर आताची महत्त्वाची आपण पाहतोय बातमी. मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी हे ट्रॅकवर पडलेत आणि 10 ते 12 प्रवासी होते ते ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अँब्युलन्स थोड्याच वेळात पोहोचते आणि बचाव कार्य तिथं सध्या सुरू आहे. तर दरम्यान महिला आणि पुरुष किती यांची संख्या मात्र अद्याप कळू शकलेली नाहीये. मात्र 10 ते 12 प्रवासी इथून प्रवास करत होते आणि ते ट्रॅकवर पडून जखमी झाले. दरम्यान अधिक प्रमाणात गर्दी असल्यानं हे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्या दरम्यानच ही दुर्घटना घडली आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. मुंब्रा CSMT लोकल मधून हे प्रवासी ट्रॅकवर पडले. जवळपास 10 ते 12 हे प्रवासी आहेत. सकाळच्या वेळेस नोकरदारांची गर्दी असते लोकलला आणि त्या दरम्यानच अतिशय दुर्दैवी अशी ही दुर्घटना घडली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत. भाग्यश्री, नेमकं काय घडलंय, काय सध्याचे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? भाग्यश्री, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी हे ट्रॅकवर पडलेत. जवळपास 10 ते 12 हे प्रवासी होते आणि ते ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दरम्यान अधिक प्रमाणात गर्दी असल्यानं हे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्या दरम्यानच ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होतोय. पुन्हा जाऊया आपल्या तर मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी हे ट्रॅकवर पडलेत. जलद मार्गावरील लोकल मधून हे 10 ते 12 प्रवासी ट्रॅक मधून पडलेत आणि जखमी झालेत. या दरम्यान महिला आणि पुरुष किती यांची संख्या मात्र आपल्याला कळू शकलेली नाहीये. सध्या अँब्युलन्स तिथे पोहोचते. बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पण आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्रीकडे. भाग्यश्री, साधारण काय अपडेट्स आपल्याला मिळतात, काय घडलंय नेमकं? खरं तर दीपाली, पूर्ण अपडेट अजूनही यायचे बाकी आहेत. मात्र जी आता प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार ठाण्याचे जे स्टेशन मास्टर आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता 5 जण जे आहेत ते त्यांनी हॉस्पिटलला ऍडमिट केलेले आहेत. मात्र ते मृत्यू झालेत का या संदर्भात कोणतीही माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली नाही. असं असलं तरी कसाऱ्याची ट्रेन होती ही नेमकी कुठच्या दिशेने जात होती हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र जर आपण बघितलं तर या जे सेंट्रल रेल्वेचा जो रूट आहे तो कायमच गर्दीने भरलेला असतो. ही जी वेळ आहे ही अत्यंत महत्वाची वेळ असते कारण सगळेच कर्मचारी ऑफिसच्या दिशेने यायला
साईडला निघालेले असतात आणि ट्रेन इतकी प्रचंड गर्दीने भरलेली असते की रोज काही ना काहीतरी तिथे घटना घडतच असतात. यामध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः दिवसाला जवळपास 1 ते 2 प्रवासी तिथे पडून मरतात अशी माहिती देखील अनेक वेळेला समोर आलेली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने देखील त्याच्यावर ताशेरे ओढलेले रेल्वे प्रशासनावर पाहायला मिळालेले आहेत अनेक वेळेला. आणि असं बघितलं तर दिवा हे जे स्टेशन आहे तिथे फास्ट ट्रेन थांबा करण्यासाठी अक्षरशः प्रवाशांनी आंदोलनं केलेली आहेत, मोठी आंदोलनं केलेली आहेत. रेल्वे रुळावर उतरून ही आंदोलनं झालेली आहेत. या व्यतिरिक्त आता जर बघितलं तर कळव्याला देखील काही फास्ट ट्रेन थांबतात, काही फास्ट ट्रेन मुंब्र्याला देखील थांबतात. इतकंच नव्हे तर ज्यावेळेला आपण संध्याकाळची जर गोष्ट बघितली तर सीएसटी कडे ज्यावेळेला ट्रेन सीएसटी कडनं ज्यावेळी ट्रेन डाऊन कडे जात असतात, डोंबिवलीकडे जात असतात त्यावेळेला देखील एक मुलुंड हा थांबा दिलेला आहे. आणि या सगळ्या थांब्यांमुळे अत्यंत प्रवाशांना त्रास झालेला आहे. खरं तर जे थांबे ज्या लोकांसाठी हवे होते त्या लोकांना त्याचा फायदा झालाय का हा देखील एक मूळचा प्रश्न आहे. कारण मुळातच ट्रेन गर्दीने भरलेल्या असतात की ज्या स्टेशनवर या ट्रेन थांबतात त्या स्टेशनला प्रवाशांना चढण्यासाठी देखील त्या ट्रेनमध्ये जागा नसते. त्यामुळे हा एक महत्वाचा प्रश्न आहे की जे थांबे दिले त्या ज्या थांब्यांसाठी हे प्रवासी भांडलेत, रस्त्यावर उतरले, त्यांना तरी त्याचा फायदा मिळतो का? खरं तर यासाठी एक ऑप्शन देखील प्रवासी मागत होते. अनेक वेळेला दिवावासियांनी ही ऑप्शन मागितलेला होता की दिव्याला ट्रेन थांबवा, दिव्याला टर्मिनल करा. मात्र त्यानंतर देखील अजूनही प्रशासनाने त्यावर काहीही ऍक्शन घेतलेली पाहायला मिळत नाही. आणि हे रोजचे प्रकरण आहेत. आज तर हाईट झालेली आपण बघतोय की 5 जण पडलेले आहेत. नेमके ते कसे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, स्वास्थ्य लाभलेलं आहे का, किंवा नेमकं त्यांचं या सगळ्यामध्ये काय ही माहिती जी आहे ती येत्या काही क्षणात आपल्या पत्र दीपाली. हे जे सगळं प्रकरण आहे हे रेल्वे प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे. मात्र रेल्वे प्रशासन अजूनही या संदर्भात गांभीर्य दाखवताना पाहायला मिळत नाहीये दीपाली. नक्कीच या संदर्भात ज्यावेळेला रेल्वेशी आपलं बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी कुठल्याही स्वरूपात मृतांची संख्या अजूनही सांगितलेली नाहीये. नेमकं काय म्हणणं आहे रेल्वे प्रशासनाचं हे कळू शकलंय का? नक्कीच आपण ठाणा स्टेशन मास्टरांची बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रज्ञा. मात्र आपण जर बघितलं तर त्यांनी ही कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीये. त्यांनी आता प्राथमिक माहिती मला फोनवर इतकीच दिली की मी 5 लोकांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे, मात्र ते मृत्यू झाले का ते स्वस्त आहेत हे देखील त्यांनी सांगितलेलं नाही. नेमकं काय झालं हे आम्हालाही माहित नाहीये, आम्ही चेकिंग करतो अशी उत्तरं त्यांची येतात. गंभीर आहे की अशा पद्धतीने घटना घडून 15 ते 20 मिनिटं झाले तरी नेमकं काय घडलंय हे देखील त्यांना माहिती नाही. विशेष गोष्ट आहे ही. खरं तर या रूटवर जर बघितलं तर कायमच गर्दी असते, त्याच्यामुळे नेमकं काय घडलंय हे न समजण्या इतकं, किंवा तिथे अनेक लोक अशी आहेत जी अलर्ट आहेत. आपले प्रवासी जे आहेत सेंट्रल रेल्वेचे ते अत्यंत अलर्ट असतात. काहीही घडलं की लगेच ते स्टेशन मास्टरांपर्यंत जातात, माहिती देतात. मात्र अजूनही ठाणा स्टेशन मास्टरांना याची माहिती नाही. ही एक आश्चर्यजनक गोष्ट बघायला मिळते. या व्यतिरिक्त आपण जे PRO आहेत, जनसंपर्क अधिकारी, त्यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केलेला होता स्वप्नील नीलांना. मात्र त्यांचा फोन जो आहे तो कंटिन्यू बिझी येतोय. त्यामुळे त्यांच्याकडनं देखील ऑफिशियल काही माहिती येत नाहीये. मात्र एवढं नक्की की तिथे काहीतरी घटना घडलेली आहे. 5 जण आता नक्कीच भाग्यश्री स्वप्नील यांच्याशी आपलंही बोलणं झालं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या